पिंपळनेर येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांचे संयुक्त विद्यमाने पिंपळनेर तालुका साक्री येथे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या महामेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी न्यायाधीश श्री मेहरे बोलत होते। श्री बिरसा मुंडांची सगळी माहिती आहे। त्या माणसाच्या बुद्धीवर मी जेव्हा वैचारिक विचार करतो, त्यांची पुस्तकं मी वाचली आहे, कारण मी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात सुद्धा काम केलेलं आहे। गडचिरोली केलं आहे, सिल्वासा केला आहे, दमन केलेलं आहे, जिथे आदिवासी बहु लोक राहतात। त्यांच्या सामाजिक विचारांची जी एक घालमेल जेव्हा अभ्यास केला तर ती सर्वसाधारण माणसांपेक्षा कितीतरी पटीनं हाय वाटली मला। ते खूप लवकर ग्रास करतात आणि खऱ्या अर्थाने जेव्हा बिरसा मुंडांचं आपण जीवन चरित्र वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या काळामध्ये अत्यंत दुर्गम जंगलामध्ये राहून उत्कृष्ट युद्धाची त्यांनी जी योजना केली आणि इंग्रजांविरुद्ध लढत गेला, तो आदिवासी म्हणून नव्हे तर देशाच्या वासी म्हणून त्यांनी पहिले केला। आणि ही गोष्ट आपण शिकली पाहिजे की तुम्ही कुठे राहता, कुठल्या परिस्थितीत राहता, याचा देशभक्तीशी संबंध नव्हे, ती उपजत असते आणि तुम्हाला बुद्धी सुद्धा सर्वांना उपजत आहे। तिचा विकास कसा करावा याच्यासाठी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं वाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या। सावित्रीबाईंनी, आता सावित्रीबाईंची कथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की लोक त्यांच्या अंगावर शेणे टाकायचे तरी त्या मुलींच्या शिक्षणाला जात असत आणि हे कार्य फक्त महिला करू शकतात, चांगल्या प्रकारे करू शकतात असा मला आत्मविश्वास आहे। परंतु यांच्यात पुरुषांचा हिस्सा नाही असं म्हणता येणार नाही। असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती माधुरी आनंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साक्री निलेश पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूड, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा सरकारी वकील DY तंवर, तालुका वकील संघाचे अध्यक्ष योगेश कासार यांच्यासह वकील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबा लागवड कार्यारंभ आदेश, संजय गांधी निराधार योजना अनुदान, मोफत गणवेश वाटप, वैयक्तिक गुराचा मोठा कार्यारंभ आदेश, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शबरी आवास घरकुल योजना, माझी कन्या भाग्यश्री अनुदान, दिव्यांग व्हीलचेअर, पोल्ट्री शेड अनुदान, मका वैरण बियाणे वाटप, किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले। या महामेळाव्याच्या निमित्ताने महसूल, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास, पोषण आहार, आदिवासी विकास प्रकल्प, कामगार विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, कृषी विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राज्य आपत्ती प्रतिसाद दल अशा विविध शासकीय विभागांच्या योजनांबाबत माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज, सहसंपादक अनिल बोराडे। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये जो धागा आहे तो धागा असा आहे की दोन गोष्टी याच्यातून आपल्याला साध्य करायचे। एक की न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांना पण कळलं पाहिजे की न्याय देत असताना ग्राम पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती असलेल्या सर्व योजना कुठल्या कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या योजनांमधून काय काय दिल्या जात आहे। कारण सर्व योजनेच्या बाबतीमध्ये सर्व माहिती एका न्यायाधीशांच्या खुर्चीवरून बसल्यानंतर कदाचित मिळत नाही आणि मग एक सर्व समावेशक जसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण झाले, सर्व समावेशक असलेल्या सर्व योजना, सर्व तुम्हाला उपाय उपचार तुम्हाला एका ठिकाणी मिळतात। तर या सर्व योजनांच्या माध्यमातून एक त्यांना पण त्याच्यातला अंदाज यावा की खाली काय काय चाललेलं आहे आणि मग आपल्यापैकी काही आपल्या लोकांचे जे काही आपल्या तक्रारी असतील, आपल्या काही केसेस असतील, कोर्ट मॅटर्स असतील, या कोर्ट मॅटर्स मध्ये काय काय आता आपल्याला काय काय बदल करण्याची गरज आहे किंवा काय काय सजेशन्स आपल्याला आवश्यक आहेत तेही त्यांना या निमित्ताने मिळावे आणि आपल्या लोकांना देखील आपल्या त्यांच्याशी संवाद साधता यावा असं या
या महामेळाव्याचं आयोजन करण्यामागचं उद्दिष्ट आहे. पोलीस अधीक्षक साहेबांनी ज्या काही योजना सांगितल्या त्या पोलिसांच्या वतीने सांगितल्या. महसूल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने माझ्याकडे जवळजवळ मी 350 स्पेसिफिक 377 कमिट्यांचा मी अध्यक्ष आहे. डायल 112 ही जी सिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा 112 डायल नंबर हा किती सोपा आहे लक्षात ठेवायला. हा 112 जो डायल नंबर आहे मला सरांना सांगायला विशेष आनंद होतो सर की 1 वर्षापूर्वी या रिस्पॉन्स टाइम मध्ये धुळे जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात शेवटचा होता. पण मग आम्ही त्याच्यावर इतकी मेहनत घेतली, पोलीस स्टेशनमध्ये एवढे ट्रेनिंग सेंटर्स घेतले आणि सलग 9 महिन्यापासून धुळे जिल्हा हा महाराष्ट्रात क्रमांक 2 वर आहे. त्याच्यामध्ये छोटी सिस्टीम अशी आहे की ही सगळी सिस्टीम आपण आउटसोर्स केलेली आहे महिंद्रा कंपनीला. प्रत्येक पोलीस स्टेशनला 1, 2 ते 3 रिसिव्हर देण्यात येतात, म्हणजे मोबाईल इन्स्ट्रुमेंट देण्यात येतात, मोबाईल सारखे इन्स्ट्रुमेंट. तुम्ही कुठेही फोन केला तर 112च्या कंट्रोलला तो जातो. तो कंट्रोलवरून विदिन मतलब फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तो संबंधित पोलीस स्टेशनला जातो. त्याने तो कॉल कधी ऑन केला याचा रेकॉर्ड होतं, तो किती वाजता तिथे पोहोचला त्याचा रेकॉर्ड होतं, एक्झॅक्ट समस्या काय होती, समस्याचं निराकरण काय झालं आणि किती वेळेत झालं याचं सगळं डिजिटल रेकॉर्ड होतं. आणि दररोज सकाळी माझ्या समोर हा तक्ता ठेवला जातो की कालच्या दिवसांमध्ये किती, मला वाटतं बहिणीने बसून यायला हरकत नाही की जेवढे जागा असेल, आणि किती दिवसात किती तासामध्ये किती कॉल झाले, त्याच्यापैकी महिलांचे किती होते, विद्यार्थ्यांचे किती होते, किंवा डिस्ट्रेस कॉल किती होते, कौटुंबिक कॉल किती होते, दारूचे त्रासाचे कॉल किती, याचा सगळा डाटा त्याच्यामध्ये येतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आजचा रिस्पॉन्स टाइम, पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम किती आहे आणि याच्यामध्ये कोणीही बनावटी करूच शकत नाही कारण सगळं ऑन रेकॉर्ड आहे. म्हणजे डिजिटल फुटप्रिंट जे आहे ते कोणी आपण डिलीट करू शकत नाही. त्याच्यामुळे मला एक सगळ्यांना विनंती आहे की या 112चा, आणि मला अजून एक सरांना सांगायला आवडेल की सर या 112चं 95